मुळामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढा कोटा मागील वर्षी आपल्याकडे होता जवळपास तेवढाच कोटा आहे, पण थोडी भीती असल्यामुळे किंवा पुढे मिळेल की नाही भीती असल्यामुळे 20% मागणी वाढली आहे. असं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जागतिक संकट आहे. जगामध्ये अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषित केलेली आहे. काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे. अशाही परिस्थितीत आपल्या इथे पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले, त्याच्यामुळे काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झालेली आहे. विशेषतः या सीझनमध्ये आता शेतकरी देखील डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात. साधारणपणे नॉर्मली आपण ती देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो. पण शेतकऱ्यांच्या नावाने कोणी दुसऱ्याने होर्डिंग करू नये या दृष्टीनं जिल्हा प्रशासन प्रयत्न करते आहे. त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. मुळामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढा कोटा मागील वर्षी आपल्याकडे होता जवळपास तेवढाच कोटा आहे, पण थोडी भीती असल्यामुळे किंवा पुढे मिळेल की नाही भीती असल्यामुळे 20% मागणी वाढली आहे. माझी सर्वांना विनंती आहे की पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. काही पर्टिक्युलर गावांमध्ये काही पर्टिक्युलर ठिकाणी मात्र जास्त हिंसक अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रवृत्ती दिसते आहे. तिथे पोलिसांना देखील सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जे विनाकारण हिंसा करत असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आदरणीय प्रधानमंत्रीजी परदेशात जायच्या आधीही मी विनंती केली होती की प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक ऑल पार्टी मीटिंग घ्यावी, कारण देशामध्ये प्रचंड संघर्ष आणि अडचणीचा काळ आहे आणि नियोजनबद्ध प्लॅनिंग न केल्यामुळे तुम्ही बघताय ही फक्त सुरुवात आहे. ही 8 रुपयाचा पहिला टप्पा आपण घातला आहे. पिक्चर अभी बाकी आहे, ये सिर्फ ट्रेलर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इंधन टंचाई आणि साठेबाजीच्या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या नावाने साठेबाजी होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं सांगत त्यांनी गैरप्रकार करणाऱ्यांना इशारा दिला. राज्यात काही भागात इंधन टंचाईची चर्चा सुरू असताना सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं फडणवीस यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य पुरवठा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान या वक्तव्यामुळे इंधन साठेबाजी व काळाबाजाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरही यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तुमच्या मते साठेबाजीवर सरकारने अधिक कठोर कारवाई करायला हवी का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.